आपण नेहमी उपासासाठी लागणारे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो साबुदाण्यापासून. पण आज आपण नेहमीपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने आज आपण पदार्थ म्हणजे वाळवणाचा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी बरोबर 1 कप साबुदाणा घेतला आहे. वजनाला बघितलं बरोबर 200 ग्रॅम मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाण्यामध्ये आपण आता पाणी घालून त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. साबुदाणा अगदी भरपूर दिवस टिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये किडे पडू नये म्हणून त्याला विविध प्रकारचं केमिकल लावलं असतं, म्हणून मी त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले. साबुदाणे आपले धुवून झाल्यानंतर लगेच साबुदाणे बुडेपर्यंत त्यावरती कमीत कमी अर्धा इंच पाणी ओर येईपर्यंत आपण हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून घेणार, जेणेकरून अगदी पूर्णपणे मऊ असा आपला साबुदाणा भिजला पाहिजे. त्याकरिता मी साबुदाणा बुडेपर्यंत आणि वरती अर्धा इंचपर्यंत पाणी घालून आपण याला अर्धा तास भिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालून कमीत कमी 6 ते 7 तास हा साबुदाणा भिजवून घ्या. आता मी पूर्णपणे रात्रभर हा साबुदाणा अगदी छान असा मऊसूत भिजवून घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल आपला साबुदाणा अगदी छान असा मऊसूत भिजून तयार आहे. अजिबात जास्ती पाणी वगैरे न होता अगदी छान दाणेदार मऊसूत असा आपला साबुदाणा भिजून अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच इथे मी मध्यम आकाराचे 4 उकळून घेतलेले बटाट्यांचं साल मी काढून घेतले. अगदी मऊ असा आपण बटाटा हा उकळून घ्यायचा. कमीत कमी मंद गॅसवरती 3 शिट्ट्या करून हा बटाटा मी उकळून घेतला आहे. आता आपले साबुदाणे पण अगदी छान मऊ भिजून तयार झाले. त्यानंतर बटाटे देखील अगदी परफेक्ट असे आपले शिजून तयार झाले. लगेचच सर्वप्रथम आपण उकळून घेतलेले बटाटे अगदी बारीक किसणीने किसून घेणार. जाडसर अजिबात किसून घेऊ नका. ज्यावेळेस आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत तिला जरा आपल्याला वेळ लागेल, म्हणजे थोडा त्रास होतो, म्हणून मी अगदी बारीक असा बटाटा एकसारखा किसणीने किसून घेतला आहे. आता आपले हे दोघेही पदार्थ साहित्य अगदी परफेक्ट तयार झाले. त्यानंतर साईडला गॅसवरती कढई गरम करून ज्या कपाने आपण साबुदाणे मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी बरोबर इथे 1 कप पाणी गरम करून घेतले. सर्वात आधी आपण 1 कप घालणार आहोत आणि नंतरून पुन्हा गरम करून घेतलेलं 1 कप पाणी आपण वापरणार आहोत. गरजेनुसार आपण पाण्याचा वापर करणार आहोत. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि हलकंसं आता आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत. पाण्यामध्ये आपण मीठ हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने विरघळून घेऊया. पाणी आपलं हलकंसं गरम झाल्यानंतर जे आपण साबुदाणे भिजून घेतले होते ते संपूर्ण साबुदाणे आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. तर साबुदाणे घातल्यानंतर लगेच मंद आचेवरती आपण चमच्याने हलवत कढईमध्ये अगदी छान पारदर्शक होईपर्यंत हा साबुदाणा आपण आता शिजून घेणार आहोत. तर आता आपण मंद गॅसवरती कमीत कमी 2 ते 3 मिनटं आता साबुदाणे आपण छान शिजवून घेतले. तर यामध्ये आता मला आता थोडंसं पाण्याचं प्रमाण हे कमी वाटतं आहे, म्हणून पुन्हा आपण जे साईडला पुन्हा 1 कप पाणी गरम करून घेतलेलं ते पाणी आता ह्या स्टेपला आपण आता टाकून घ्यायचं. बरोबर मी आता यामध्ये पुन्हा 1 कप पाणी हे घातले. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच पाण्यामध्ये आता आपण छान साबुदाणा एकसारखं चमच्याने हलवत शिजवून घेणार आहोत. थोडाफार आपला साबुदाणा कच्चट राहिला तरी काही हरकत नाही. फक्त तुम्ही एकसारखा व्यवस्थित त्याला हलवत आणि चाळत अगदी छान साबुदाणा हा शिजवून घ्या आणि अजिबात पाण्याचं प्रमाण जास्ती करू नका. त्यामुळे आपल्याला जे आपण पापड बनवणार आहोत म्हणजे त्या वाट्या बनवणार आहोत साबुदाण्याच्या, त्या थोड्याशा सैलसर झाल्यामुळे थोडे ते बिघडू शकतात. तर अगदी छान असं आपलं साबुदाणा आता तयार झाला आहे शिजून. तर लगेच आपण याला मिक्सरवरती आता बारीक फिरवून घेणार आहोत. तर हलकंसं गार झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक फिरवणार होतो, पण आता माझं एमर्जन्सी म्हणजे लाईट चालली गेली, म्हणून मी आता मिक्सरला न फिरवता हा साबुदाणा चाळणीतनं काढून घेणार. जर आपल्याला चाळणीतनं काढायला वेळ नसेल किंवा लाईट असेल तर आपण मिक्सरवरती हलकंसं साबुदाणा गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर मिक्सरवरती अगदी बारीक याची अशी पेस्ट तयार करून घ्या. आता आपण नेहमी पुरण तयार करून घेतो तशा पद्धतीने मी आता याची अगदी पुरणच्या चाळणीतनं आता याला अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्या. थोडासा त्रास होईल, पण आता लाईट गेल्यामुळे मी लगेच ही प्रोसेस संपूर्ण याच्यावरनं पुरणच्या चाळणीतनं करून घेते. जर आपण जास्त वेळ याला थांबलो तर पूर्णपणे तो पुन्हा आणखी त्याचा गोळा तयार होईल आणि लाईट येईपर्यंत पूर्णपणे आपला साबुदाणा खराब देखील होण्याची शक्यता राहील, म्हणून मी चाळणीतनं याला आता काढून घेते. मिक्सरवरनं काढलं असतं तर अजिबात हात भरण्याचं काम भासत नाही, पुन्हा आणखी लवकर ही प्रोसेस होते. आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण साबुदाणा हा चाळणीतनं चाळून घेतला आहे. चाळणीतनं आता आपला साबुदाणा चाळून झाल्यानंतर लगेच जो आपण किस तयार करून घेतला तो डायरेक्टली
यामध्ये मिक्स न करता त्याला देखील मी चाळणीतनं आता काढून घेते. जर तुम्ही मिक्सरनी करत असाल तर पाणी न घालता बटाट्यावर देखील आपण मिक्सरला अगदी बारीक असं फिरून घ्या. जर तुमच्याकडे हँड ग्राइंडर असेल तर बटाटा आणि आपले किसून घेतलेली बटाटे आणि साबुदाणे दोघेही एकत्र करून हँड ग्राइंडरने फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी आता दोघीही प्रोसेस अगदी छान तयार करून घेतली, चाळणीतनं चाळून घेतले. लगेच त्याला आपण चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथं आज आपण फक्त मिठाचा वापर केला आहे, सोडा वगैरे काही न घालता फक्त मीठ घालून आपण हे बनवतोय. पण तरीही अप्रतिम मार्केटमध्ये आपण गव्हाच्या वाट्या आणत असतो मुलांना खाण्यासाठी, तसेच आज आपले अगदी परफेक्ट अशा उपासाच्या वाट्या, साबुदाण्याच्या उपासाच्या वाट्या आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं कुठलंही यंत्र वगैरे किंवा साचा न वापरता पिशवीच्या सहाय्याने आज आपण बनवणार. आपल्याकडे जी काही कोणतीही पिशवी असेल ती आपण यासाठी वापरून घेऊ शकतो. फक्त ती जाड घ्या, ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस ती फाटू नये म्हणून फक्त जाड पिशवीचा वापर करा. लगेच आपलं जेवढं आपल्या पिशवीमध्ये मिश्रण होईल तेवढं मिश्रण आपण आता टाकून घेऊया. अगदी सहज आपल्याला टाकता येतं, अजिबात त्रास वगैरे होत नाही. लगेच आपण साईडला व्यवस्थित करून लगेच त्याची अगदी व्यवस्थित वरती आपण फोल्ड तयार करून घेऊ, जेणेकरून जे मिश्रण आपलं मागच्या साईडने बाहेर निघणार नाही. आता आपल्याला कितपत वाट्या लहान मोठ्या हव्या आहेत त्यानुसार आपण पिशवीही कट करून घेऊया. जर तुम्हाला मध्यम साईजची हवी असेल तर अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता. जर तुम्हाला आणखी लहान हवी असेल तर तुम्ही आणखी बारीक अशी काप तयार म्हणजे पिशवी कापून घेतली तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण फक्त गोळे हे टाकून घेणार आहोत. बरोबर जसे ते सुकत जातात तसे त्याचा मध्यभागी वाटी आकार तयार होतो, पोकळ आकार तयार होतो. आणि जर तुम्हाला आणखी अगदी बारीक अशी वाटी तयार हवी असेल तर थोडंसं तुम्ही ज्यावेळेस साबुदाणे आपण शिजून घेतलं त्यावेळेस थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्ती वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने अगदी थोडंसं पातळ असं आपलं मिश्रण तयार होईल. अशा पद्धतीने आपण अगदी छान गोळे तयार करून वाट्या तयार करून घेतल्या. आता आपण 2 दिवस उन्हामध्ये यांना सुकवून घेतले. तर बघू शकाल 2 दिवस सुकवून झाल्यानंतर अगदी छान मार्केटमध्ये जसे आपण नाचणीची किंवा तांदूळाच्या वाट्या विकत आणतो मुलांना खाण्यासाठी, अगदी तसं परफेक्ट आपल्या उपासाच्या बटाटा आणि साबुदाण्याच्या वाट्या ह्या तयार झाल्या. नक्की तुम्ही करून बघा, अगदी बनवायला सोपे, अजिबात त्रास न होता, वेळ न जाता आणि पटकनी होणारी आणि कुठलाही पसारा न होता पटकनी होणारी अगदी छान अशी रेसिपी आहे. फक्त आज मला थोडा त्रास झाला आहे की लाईट अचानक गेल्यामुळे. जर लाईट असती तर आपल्याला अजिबात अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकनी अशी होणारी रेसिपी आहे. लई साईडला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशा आपल्या वाट्या तळून तयार झाल्या. जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढ्या चवीला देखील अप्रतिम लागतात आणि अगदी छान अशा कुरकुरीत तयार होतात. अजिबात कडक वगैरे तयार होत नाही. परफेक्ट तुम्ही बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण घ्या. जर वजनाने मोजले असेल तर बटाटे बरोबर 200 ग्रॅम मी बटाटे घेतले ते 200 ग्रॅम मी साबुदाण्याचं प्रमाण हे घेतलं आहे. अगदी परफेक्ट आपलं दोघीही प्रमाण सम प्रमाणात आपण दोघीही वस्तू वापरल्या आहेत, त्यामुळे अगदी छान अशा आपल्या वाट्या ह्या तयार होतात. तर अगदी परफेक्ट अशी आपली वाटींची रेसिपी तयार झाली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये तुम्हाला जर थोडा बदल करायचा असेल, मसाले घालायचे असतील ते देखील आपण घालू